आणि आज दिवसभरात नेमक्या काय मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे आपल्याला पाहायचंय आज काय विशेषमध्ये। आणि आता पहिली बातमी चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण चीनी HMPVचा महाराष्ट्रात शिरकाव झालेला आहे। कुठे सापडलाय HMPVचा शिरकाव झालाय ते आपण जाणून घेणार आहे। दुसरी बातमी आता राज्यात स्थापन झालेल्या टास्क फोर्स बाबतची आहे। HMPVला रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन झालेला आहे आणि नेमकं याद्वारे काय करण्यात येणार आहे ते आपण आज काय विशेषच्या माध्यमातून बघणार आहे। HMPV महाराष्ट्रात दाखल झाला, त्यामुळे आता ST आणि रेल्वे अलर्ट मोडवरती आहे। नेमक्या काय व्यवस्था करण्यात आल्या आहेत ते जाणून घेऊयात आज काय विशेष मध्ये। तर या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या आपल्याला सविस्तर आज काय विशेष मध्ये पाहायच्या। मात्र पहिली बातमी संपूर्ण राज्याची चिंता वाढवणारी बातमी म्हणावी लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये चीनी HMPVने शिरकाव केलाय। नागपूरमध्ये HMPVचे 2 रुग्ण आढळलेले आहेत। 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPVची लागण झाली आहे। या दोघांचे HMPV रिपोर्ट पॉझिटिव्ह झालेत। या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता आणि या दोघांना सुरुवातीला H1N1 अर्थातच फ्लूची लागण झाली। मात्र त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली आणि तेव्हा खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांचा HMPVचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आहे। तर अखेर HMPV महाराष्ट्रात दाखल झाला असल्याचं कळत आहे। तर चीनी HMPVचे 2 रुग्ण नागपूरमध्ये आढळले, त्यानंतर आता पुणे महापालिका अलर्ट झाली। पुणे महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क केले। रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयामध्ये तब्बल 50 खाटांचं स्वतंत्र विलगीकरण कक्ष आहे। आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी स्वतः आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय राज्यामध्ये आता पुन्हा एकदा या नवीन व्हायरसने शिरकाव केलेला आहे। कशा प्रकारे आरोग्य यंत्रणा यासाठी काम करणार आहे आणि सरकारचे प्रयत्न काय? नाही, आता यापूर्वी सुद्धा याला चीनमध्ये काही पेशंट आढळले, त्याच्यानंतर काल सुद्धा बेंगळुरूमध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा काही पेशंट आढळले। त्यामुळे आपण सगळेजण त्याच्याबद्दल चर्चा करतोय। माझी आपल्या वतीनं सर्व राज्य नागरिकांना विनंती आहे, सर्वच राजकीय राज्याचे सर्व कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावरच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की कोणतेही घाबरण्याचं काही केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या आरोग्याच्या वतीनं अत्यंत चांगल्या सर्व नागरिकांची काळजी घेण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात जातील। हा विषाणू यापूर्वीपासूनच आपल्या राज्यात होता, विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुरुवात याची लागण अधिक होती, परंतु योग्य ती काळजी घेऊन आपण गेलो यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही। आणि हे आपण सर्वांनी सुद्धा नागरिकांना द्या। केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या डिपार्टमेंटच्या गाईडलाईन सुधारित होतील। सगळी टीम याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून सर्व नागरिकांना योग्य त्या सूचना देईल। निश्चितच सर, आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये 2 रुग्ण संशयित रुग्ण असल्याचं कळत आहे आणि तिथूनच राज्यामध्ये खरं तर HMPV व्हायरसची शिरकाव जो आहे तो झाला असल्याचं कळत आहे। आपण आरोग्य यंत्रणेला नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत या संदर्भात काय सांगाल? खरं तर आता ज्या आपण नागपूरमध्ये आढळलेल्या पेशंट बोललात त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे, ते तिथंच राहतात। याचा साधा अर्थ आहे की या विषाणूचा पूर्वीपासून इथं आहे। आता हे अस्तित्व असेल तर त्याला फक्त योग्य पद्धतीने आयडेंटिफाय करणं, योग्य त्या औषधोपचारी योग्य त्या पद्धतीच्या उपाययोजना करणं, यासाठी आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने मोहीम केली जाईल आणि त्या पद्धती लोकांना सूचना दिल्या जातील। टास्क फोर्सची स्थापना होणार असं ते सुद्धा सांगितलं जाते। मुख्य काय जबाबदारी टास्क फोर्सची असणार आहे या संदर्भात? याबद्दल चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये योग्य त्या सूचना देऊन अशा काळजीपूर्वक पद्धतीने आपण सर्वांनाच बद्दलची सुद्धा माहिती आपण देऊ। निश्चितच धन्यवाद सर, तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली यासाठी। तर स्वतः आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले होते आणि नागरिकांना त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं। घाबरून जाण्याचं कुठलंच कारण नाहीये असं सुद्धा आंबेडकर यांनी यावेळेस सांगितलं असल्याचं आपण पाहतोय। तर एकंदरीत सरकारच्या ज्या गाईडलाईन्स समोर आलेल्या आहेत त्या सर्व गाईडलाईन्सचं केवळ पालन करा, चिंतेचं कारण नाहीये, कारण नागपूरमध्ये जे 2 संशयित रुग्ण आहेत त्यांचा रिपोर्ट अद्याप पॉझिटिव्ह आलेला नाहीये।
तर चीनी HMPVचे 2 रुग्ण आता नागपूरमध्ये आढळले आणि त्यानंतर आता पुणे महापालिका अलर्ट झाली. पाहुयात पुणे महापालिकेने नेमकी कशा प्रकारे सर्व सोयी सुविधा ज्या आहेत त्या केलेल्या आहेत, कारण 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुद्धा पुणे महापालिकेने तयार केलेला आहे. मात्र अजून कोणाच्या थुंकीचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेले नाही आहेत. त्याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे असं सुद्धा सध्या सांगितलं जात आहे. तर नायडू हॉस्पिटलमधून या संदर्भातल्या तयारीचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी घेतलाय. बघूयात. महानगरपालिकेच्या बानेर परिसरात असलेल्या नायडू हॉस्पिटलमध्ये, ज्या हॉस्पिटलमध्ये खरं तर HMPV या विषाणूच्या बाबतीत सतर्कता बाळगताना जवळपास 50 बेडचा विलगीकरण कक्ष जे आहे ते बनवलेलं आहे. या ठिकाणी महानगरपालिका जी आहे ती सतर्क झाले होते आणि आत्ताही आपण पाहतोय की हे सगळं 50 बेडचं विलगीकरण कक्ष तयार करण्याचं काम सुरू आहे. अजून कुठलाही खरं तर पुण्यात प्रादुर्भाव नाही. मात्र काल पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये खरं तर सतर्कता बाळगत असताना हे सगळं विलगीकरण कक्ष जे आहेत ते बानेरच्या नायडू हॉस्पिटलमध्ये खरं तर बनवलं जातंय. चीनमध्ये मोठा प्रादुर्भाव आहे. चीनमधला प्रादुर्भाव भारतामध्ये दाखल झाला आहे. भारतातल्या काही ठिकाणी रुग्ण सापडलेत आणि त्यानंतर पुणे महानगरपालिका, कारण पुणे शहर खूप मोठं आहे, पुणे शहरात परदेशातून येणाऱ्या खरं तर नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे हे सगळं करत असताना महानगरपालिका हिच्या आरोग्य विभाग हे आहे तो सतर्क झाला आहे. माझ्यासोबत आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत त्या ठिकाणचे. आपण सध्या 50 बेड ऑक्सिजन बेड रेडी ठेवलेले आहेत विथ व्हेंटिलेटर्स. हा विषाणू आहे तो म्हणजे त्याचा धोका 0 ते 5 वर्षाच्या मुलांना जास्त आहे. तर आपण त्या दृष्टीने सगळी काळजी घेतलेली आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स रेडी ठेवलेले आहेत. कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. तर एकंदरीत पुण्यात नेमकी कशी काळजी घेतली जाते आपण पाहिलं. मात्र HMPVला रोखण्यासाठी राज्यात आता टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जेजेच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या आता टास्क फोर्सच्या प्रमुख असणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी ही माहिती दिली. HMPVला रोखण्यासाठी आणि त्याबाबतच्या उपचारांसाठी ही टास्क फोर्स गाईडलाईन्स तयार करेल. आयुक्तांनी राज्यातल्या सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आहे. या बैठकीत HMPVची लक्षणं आणि उपचारांबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तर HMPVची लागण होऊ नये म्हणून नेमकं काय करावं बघूयात ग्राफिक्समध्ये. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावरती रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा. टिश्यू पेपर नसल्यास कोपऱ्याच्या आतला भाग तोंडावर किंवा नाकावर ठेवा. मास्कचा वापर करा. गर्दीमध्ये जाऊ नका. कुणाशी हस्तांदोलन करू नका. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा. कुणाशीही हस्तांदोलन करू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. ताप, खोकला, शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंच औषध घेऊ नका. आणि यानंतर बातमी महत्त्वाची. राज्याच्या वेशीवर दाखल झालेल्या HMPVचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ST आणि रेल्वे सुद्धा अलर्ट मोडवर आली आहे. ST आणि रेल्वेमधून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र सध्या तरी प्रवासी वाहतुकीवर कोणतेच निर्बंध नाही. राज्याच्या आरोग्य विभागानं गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. HMPVचा प्रादुर्भाव न होण्यासाठी आवश्यक ती पावलं सुद्धा उचलली जाणार अशी माहिती आहे. तर चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या HMPV व्हायरसने भारतात सुद्धा हातपाय पसरले आहेत. भारतात HMPVच्या रुग्णांची संख्या तब्बल 8 वरती पोहोचली आहे. महत्त्वाचं कारण म्हणजे हे 8ही रुग्ण लहान मुलं आहे आणि राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 2 चिमुरड्यांना आता HMPVची लागण झालेली आहे. तर महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटक आणि गुजरातमध्ये HMPVने शिरकाव केला. गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला HMPVचा संसर्ग झाला तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला आणि 3 महिन्यांच्या चिमुरडीला HMPVची लागण झालेली आहे.
तर विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केलेला नव्हता, त्यामुळे चिंता आणखीनच वाढली असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात नेमके कुठे आणि किती रुग्ण आढळले ते सुद्धा आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये 2 रुग्ण आढळलेत, मात्र हे दोनही रुग्ण संशयित आहेत. चेन्नईमध्ये 2 आणि कोलकातामध्ये सुद्धा 1 रुग्ण आढळला असल्याचं कळत आहे. कर्नाटकमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 रुग्ण आढळला असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे. कोणत्या राज्यात नेमके किती रुग्ण आढळले ते सुद्धा आपण पाहतोय. यानंतर इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे वेगवान पद्धतीने टॉप 50 बातम्यांमध्ये. HMPVला रोखण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना झाली आहे. जेजेच्या टीम डॉक्टर पल्लवी सापळे या टास्क फोर्सच्या प्रमुख असतील. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी खरं तर या संदर्भातली माहिती दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महत्त्वाची बैठक बोलावली. चीनच्या नव्या HMP व्हायरसचा भारतात शिरकाव झाला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आरोग्यमंत्री या बैठकीमध्ये चर्चा सुद्धा करणार आहेत. भारतासमोर उभ्या ठाकलेल्या HMPVच्या नव्या संकटाशी लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सज्ज असल्याची माहिती भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी केली. यावेळेस शासनानं आखून दिलेल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी यावेळेस केलंय. HMPVचा भारतात शिरकाव झाल्यानं सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर रमेश भराटे यांनी केलं. HMPV या व्हायरसची सध्या भारतात शिरकाव झालाय आणि बँगलोरशिवाय कर्नाटकमध्ये 3 रुग्ण सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या चीनी व्हायरसचं सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर पसरलं. देशाविदेशात कोट्यवधी लोक कुंभमेळ्याला येतात. याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं. चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं ही मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली. बिहारमधल्या पाटणा या शहरात भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळसह 3 देशांमध्ये मंगळवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल इतकी होती. तर या भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये असल्याचं सुद्धा सध्या सांगितलं जात आहे. उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी बघायला मिळते आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर दाट धुक्यामुळे वाहतुकीला फटका बसलेला आहे. दिल्लीमधल्या दाट धुक्यामुळे विमान उड्डाणांवरती याचा परिणाम होतोय. सोमवारी कमी दृश्यमानतेमुळे 400 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं उशिरा झाली आहे. आजही अनेक विमान उड्डाणांना उशीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये सध्या धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे वाहतुकीत अडचणी होत आहे. एक्सप्रेस ट्रेन सुद्धा उशिरानं धावत आहे. अनेक प्रवाशांना यामुळे नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीमधील ट्रेन उशिरा धावत असल्यानं त्याचा फटका देशभरातील रेल वाहतुकीवर होतोय. दिल्लीकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन विलंबानं असल्यानं मुंबईमधील इतर रुळांवरून धावणाऱ्या गाड्यांना याचा फटका बसत चाललाय. HSRP नंबर प्लेट नसलेली वाहनं, बनावट HSRP नंबर प्लेट असलेली वाहनं आदी वाहनांवरती भविष्यात दंडात्मक कार्यवाही केली जाईल. हा इशारा परिवहन अधिकारी यांना दिलाय. आणि दुचाकीशिवाय ट्रॅक्टरवर 450 रुपये प्रति वाहन तर 3 चाकीवरती 500 रुपये प्रति दंड, अवजड व्यावसायिक वाहनांसाठी 745 रुपये इतका दंड ठोठावला जाणार आहे. वाहतूक पोलिसांनी PMBच्या 877 चालकांना सुमारे 10 लाख रुपयांचा दंड आकारला. निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणं, सिग्नलचं उल्लंघन, ओव्हरटेक करणं आदी विविध कारणांसाठी हा दंड सुद्धा आकारण्यात आलेला आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणवली जाणारी पश्चिम रेल्वे काहीशी उशिरा धावतीये. धीम्या गतीच्या याशिवाय जलद गतीने धावणाऱ्या गाड्यांना 10 ते 20 मिनिटांचा विलंब होतोय. प्रवाशांची गैरसोय सुद्धा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबई विमानतळावरील विमान वाहतूक सेवा मार्चपासून सुरू होणार आहे. सेवा 2 टप्प्यांमध्ये सुरू होईल आणि डोमेस्टिक विमान वाहतूक मार्च 2025 मध्ये सुरू होईल. एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू होणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे.
वर्धा या विभागातल्या 211 बसगाड्यांना व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली. त्यामुळे एसटीचे थेट लोकेशन आता घरबसल्या मिळेल. तर ॲपद्वारे कोणती एसटी बस किती वाजता पोहोचेल आणि कोणती बस अचानक रद्द झाली या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आता सहज मिळणार असल्याचं कळत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3च्या उभारणीमुळे पुणेकरांना सुलभ आणि वेगवान वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. या प्रकल्पाचं काम सध्या वेगानं सुरू आहे आणि लवकरच हिंजवडीचे आयटी हब शहराच्या मध्यभागातील शिवाजीनगरला जोडलं जाणार अशी देखील माहिती आहे. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला. पुणे पोलिसांकडून मिशन 15 राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत पुण्यातील महत्त्वाच्या 15 रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यासही मदत होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये पुणेकरांच्या सेवेमध्ये एकूण 6 वंदे भारत एक्सप्रेस येतील. प्रवासाचा कालावधी कमी व्हावा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशानं रेल्वे प्रशासनानं वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचाही निर्णय घेतलाय. पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आता विमानतळासारख्या सुविधा मिळतील. मुंबईमधील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाऊंज, चार्जिंगसाठी प्लग पॉइंट, वायफाय, कॅफे, खुर्च्या, टेबल आणि सोफा यासारख्या सुविधा आता उपलब्ध असणार आहेत आणि प्रवाशांना या सुविधा पुरवल्या जातील. सफाई कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वामुळे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई पालिकेला विविध मानांकनं प्राप्त झाली. कर्तव्य बजावण्यासाठी दुरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर हजर राहण्यास काही वेळा अडथळे येतात. त्यामुळे कामाच्या नियोजित वेळेत 1 तासाची मुभा देण्यात यावी ही मागणी सुद्धा स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केली जाते. डहाणू समुद्रकिनारी वाढवण बंदर उभारण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला. त्यानंतर बंदर उभारणीच्या कामाला गती आली. पहिल्या टप्प्यात 200 हेक्टर जागा विकसित करणं आणि भराव करणं यासाठी निविदा मंजूर करून कामाला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे 76,200 कोटींचा खर्च सुद्धा अपेक्षित असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या इंडिया गेटचं नाव बदलण्याची मागणी भाजपचे जमाल सिद्दीकींनी केली आहे. इंडिया गेटचं नाव बदलावं आणि भारत माला द्वार करावं ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचं कळत आहे. इस्रोने आता नुकतंच श्रीहरिकोटा येथून PSLV रॉकेटद्वारे अत्यंत महत्वाकांक्षी स्पॅडेक्स मशीन लॉन्च केलं. दरम्यान घेण्यात येणारी डॉकिंग चाचणी आता पुढे ढकलण्यात आली. स्पॉडेक्स डॉकिंग चाचणी 7 जानेवारीला होणार होती आणि आता हीच चाचणी 9 जानेवारीला होणार आहे असं इस्रोने ट्विट करत सांगितलंय. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आता मुंबई महापालिकेला इशारा दिला. हे प्रदूषण लहान मुलांसाठी अधिक घातक आहे आणि 15 दिवसात ऍक्शन प्लॅन दिला नाही तर आम्ही कारवाई करू असा इशारा कदम यांनी पालिकेला दिला. येत्या उन्हाळ्यात चित्र अजून भयानक असेल अशी भीती सुद्धा त्यांनी या दरम्यान व्यक्त केली असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर बघूयात एक मोठी बातमी थेट दिल्लीमधून. कारण दिल्लीमधील विधानसभा निवडणुकांना आता सुरुवात होणार आहे. वर्षाची पहिलीच निवडणूक दिल्ली विधानसभेची असेल. आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यामध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होते. केजरीवाल पुन्हा सत्ता राखण्यामध्ये आता यशस्वी होणार आहेत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. मोठी बातमी आपण पाहतोय कारण दिल्ली विधानसभेची निवडणूक नेमकी कधी होणार हा सवाल असतानाच आता लवकरच या निवडणुका होतील आणि यामध्ये पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या हातीच सत्ता जाते का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल. इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पुढे वेगवान स्वरूपात. नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. रुग्णालयांमधील विशेष नवजात काळजी कक्षा 2020 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये एकूण 2,77,114 बालकांवर मोफत यशस्वी उपचार झाले. नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यात आरोग्य विभागाला यशही मोठ्या प्रमाणात आलं. पुणे एअरपोर्टवरती आता हैदराबादला जात असलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतून पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसं जप्त झाले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दीपक काटे हा शिवधर्म फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक आहे. त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
बेकायदेशीर धंदे गँग चालवून खंडणी मागणाऱ्या टोळक्यांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चांगलाच इशारा दिलाय आणि दणकाही. कुठलेही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा, नाहीतर तुमच्या 7 पिढ्यांची आठवण करून देऊ, हा इशारा पोलीस आयुक्तांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिला. बदलापूरच्या एमआयडीसी परिसरातील भुयारी गटार योजनेच्या कामाला आता सुरुवात झाली. या भुयारी गटार योजनेमुळे एमआयडीसी मधील कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, हा विश्वास आमदार किसन कथोरेंनी व्यक्त केला. भुयारी गटार योजनेसाठी 128 कोटींचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. अमरावतीमधील 40 हॉस्पिटलसह 30 मोठी प्रतिष्ठानं फायर सेफ्टी विना असल्याची बाब आहे. 3 महिन्यांपूर्वी फायर सेफ्टीची मुदत संपली आणि फायर सेफ्टीसाठी 7 दिवस मुदत देण्यात आली. फायर सेफ्टी नसल्यानं अनेक ठिकाणी आगीच्या मोठ्या प्रमाणात घटनाही घडत असल्याचं पाहायला मिळालं. शिर्डीमधल्या साई संस्थांच्या प्रसादालयाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वर्षभरात तब्बल 1,64,00,000 भाविकांनी योजनेचा लाभ घेतला. 2023च्या तुलनेत 2024मध्ये तब्बल 10 लाखांनी भाविकांमध्ये वाढ झाली. दररोज साधारणतः 25,000पर्यंत भाविक प्रसादालयात जेवतायत, तर उत्सव काळामध्ये ही संख्या साधारणतः 1 लाखांपर्यंत जात असते. बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले जनसुराज्य पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पटना पोलिसांनी अटक केली. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी बळाचा वापर करत उपोषण संपवण्याचा प्रयत्न केला, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी आता प्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलमर्गमध्ये बर्फाची चादर पसरली. महामार्गावर बर्फ साचला. पर्यटकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचं आवाहन यावेळेस प्रशासनानं केलं. अरुणाचल प्रदेशमध्ये गोठलेल्या तलावावर 4 पर्यटक चालत असताना अचानक बर्फ तुटला, त्यातच ते अडकले. अथक प्रयत्नानंतर चौघांना वाचवण्यामध्ये पर्यटकांना यश आलं. हिमाचल प्रदेशमधल्या चंबामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. हिमस्खलनाच्या भीतीने ट्रेकिंग न करण्याचं प्रशासनाचं आवाहन पाहायला मिळत आहे. रोहित शर्माने प्लेइंग 11 मधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. यावर अभिनेत्री विद्या बालनने रोहितचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली. मात्र या पोस्टमुळे आता विद्या ट्रोल झाली आहे. ही पोस्ट PR असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात आता विद्या बालनच्या PR टीमला स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी आता नव्या घरात गृहप्रवेश केला. या पूजेचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. डोंबिवलीमधील छोटंसं गाव ते आता आलिशान घर असा प्रवास त्यांनी या पोस्टमध्ये मांडला. रवी जाधव यांच्या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणखी 2 मजले वाढणार आहेत. राज्याच्या पर्यावरण विभागानं नुकतीच या संदर्भातल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बंगल्याच्या विस्तारीकरणाची शाहरुखची मन्नत अखेर पूर्ण होते आहे. दिल्लीमधल्या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसच्या सामन्यात नियम डावलल्याचा आरोप महिला कबड्डीपटूंनी केला. 18 टीम या स्पर्धेत असून त्यांच्या 4 गट करण्यात आले. गटमधल्या विजेत्यांमध्ये थेट सेमीफायनल खेळवली जाणार आहे. सरकारी कर्मचारी नसलेले कबड्डीपटू स्पर्धेत खेळत असल्याचा आरोप महिला कबड्डीपटूंकडून करण्यात आलाय. यानंतर मोठी बातमी थेट बीडमधून आहे, कारण बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी घडामोडींना वेग आलाय. सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे. संतोष देशमुख यांचं कुटुंब मुंबईकडे रवाना झालंय. आज रात्री 8 वाजता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. हत्या प्रकरणाचा तपास वेगवान पद्धतीत व्हावा, गतीने व्हावा, ही मागणी देशमुख कुटुंबीय करण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये घडामोडींना वेग आला असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या प्रकरणी कारवाई सुद्धा वेगात सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, कारण मुंबई महापालिका निवडणुका आणि मुंबई महापालिकेसाठी मनसे सज्ज झाले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व विभाग अध्यक्षांची बैठक बोलावलेली आहे. बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि महापालिका निवडणुका या संदर्भातल्या काही मोठ्या आणि महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होणार असल्याचं कळतंय.
महापालिका निवडणुकांसाठी आता मनसे सज्ज झाली असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहिलेलं होतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुका। लोकसभेमध्ये मनसेचा महायुतीला जाहीर पाठिंबा होता, तर विधानसभेमध्ये मात्र मनसेला भरघोस असं यश मिळवता आलेलं नाही। मात्र आता महापालिका निवडणुकांमध्ये मनसे पुन्हा एकदा सज्ज झाली असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर राज ठाकरे आता ऍक्शन मोडवर आले असल्याचं पाहायला मिळतंय आणि राज ठाकरेंनी महत्त्वाची बैठक सुद्धा या दरम्यान बोलावली असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची रणनीती नेमकी काय असते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।